शेतकरी बांधवांनो, हा जो प्लॉट दिसतोय हा आहे फुले ऊस 13007चा. आपल्याला माहिती आहे एकदम चांगली वाढ होणारी अशी ही व्हरायटी आहे. फुटवे वगैरे चांगले आहेत. मात्र नवीन लागवडीमध्ये सुद्धा आपल्याला बघा, जसं आता ही शेतकरी महोदय स्वतः त्यांना आम्ही दाखवलं आणि ते अशा पद्धतीनं जे आहे ते हे बेट जे आहे ते गवताळवाडीचे काढून टाकतायत. याचं प्रमुख कारण असं आहे की आपल्या भागामध्ये म्हणजे परळी तालुक्यामध्ये बऱ्यापैकी प्लांटेशन 13007चं झालेलं आहे आणि अशी गवताळवाड आपल्याला जे आहे ते बघा. आता गवताळवाड म्हणजे एकदा समजून घ्या, मला दाखवा एकदा. त्याला काय करा तुम्ही, त्याला किती फुटवे आलेत हे मोजून दाखवा एकदा, म्हणजे शेतकऱ्यांच्याही लक्षात येईल. गवती वाढ सामान्य शेतकऱ्याला लक्षात येते का लगेच? 3 4 नाही 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 फुटवे एकाच्याला एकाच येतात. बेटाला आणि इथं सुद्धा आहे का नाही, ही लागण आहे. कांडी काढायलोय. हो हो हा ओके, हे काढलंय, बुड काढलंय. बरोबर आहे. एका डोळ्याला 20 फुटवे झालेले आहेत. म्हणजे ही गवती वाढ आहे. आणि ह्याच्यामध्ये ऊस तयार होत नाही कुठल्याही प्रकारे. आणि दुसरा विषय, हे जर बेटाड असेच आपण हे बाधित झाडं ठेवले तर आपल्या शेतामध्ये ह्याचा जो आहे तो प्रसार वाढत जातो. रसशोषक किडीमुळं सुद्धा त्याचा प्रसार जो आहे तो वाढत जातो आणि आपलं नुकसान होतं. त्याच्यामुळं सर्व शेतकरी बांधवांना, जसं हे उमेश भाऊंनी काय केलं की हे सगळे बेट जे आहे ते उपशिले आणि आता हे तिकडं नेऊन जाळणार आहेत शेताच्या बाहेर नेऊन. तर त्या पद्धतीनंच आपणही सर्वांनी जे आहे ते गवताळवाडीचे जेवढे बेट आहे, आणि एक लक्षात घ्यायचं आहे 265चे जेवढे क्रॉस आहे, म्हणजे स्वतः 265 द्या, आपल्याकडं 92 डुप्लिकेट नावानं जो आला आहे तो सुद्धा 265चाच क्रॉस आहे. ती व्हरायटी संकेश्वराची आहे 92-93 नावानं. त्याच्यामध्ये पण हा गवताळवाड दिसतोय. तर तो पण आपण असे बेट काढून टाका. त्याच्यानंतर 10001 असेल, 15012 असेल, 15006 ह्या सगळ्या जातीमध्ये आपल्याला जिथं जिथं असं मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रादुर्भाव दिसेल त्या ठिकाणी जे आहे ते आपण तात्काळ हे असं जसं उमेश भाऊने उपटून आता हे नष्ट केलं त्या पद्धतीनं आपण शेतामध्ये फिरून जे आहे ते करणं गरजेचं आहे. मग आपली चर्चा झाली त्यावेळेस तुमचे भाऊ म्हणले की आणखीन लागवणीमध्ये दिसली नाही, पण ज्यावेळेस प्रत्यक्ष आपण शेतामध्ये आलो आणि पाहिलं तर दिसली का नाही. तर गवताळवाड सहज लक्षात येते. कशी, थोडं व्यवस्थित बघायला पाहिजे आहे का नाही. तर त्या पद्धतीनं जर व्यवस्थित बघितलं तर निश्चित आपल्याला हे निदर्शनाशी येतं, दिसतं. बरं, तुमच्या इकडं काय निरीक्षण आहे? तर ह्याच्या आधी लोकांनी लागवड केली आणि गवताळवाडीमुळे नुकसान होईल का नाही? 100% नुकसान होईल ना. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये ऊस तयार होईल, ऊस तयार होत नाही. ऊस तयार होत नाही. त्याच्यामुळे तिथलं जेवढं आहे ते नुकसान आपलं होत आहे. आणि आता लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, जिथं जिथं आता इथलं आम्ही हे काढलं ह्या ठिकाणी त्याच जातीची जी आहे ते आपण तुटाळ भरून काढा. हे तुटाळ भरून काढण्यासाठी काय करायचं, आता जसं आता हे गारबीजलंय रान चांगलं, तर हे सहज उपसून येऊ शकते आहे का नाही, एक डोळा पद्धतीने लागवडी काढ. तर आता इथं काय करा, तुमची समजा लय अति तुटाळ जर वाटली ना आपल्याला, तर एक कुठली बी पलीकडची एक काकरी जी आहे अखंड इथून तिथून, तर तिथूनच उपसाय चालू करायचं आणि ती इकडं जे आहे ते भरायला चालू करायचं. म्हणजे इथं हे सांधून घ्यायचं जेणेकरून तुमची तुटाळ पण लागवड होईल. म्हणजे ह्या रानामध्ये जी काही आता ही जी काही आपण 3 कांड्या काढल्या त्याच्यामुळे जी काही इथलं अंतर राहिलं तर ते भरून निघत आहे. आणि त्या ठिकाणी मग दुसरे कुठलेही टिपर आणून लावा किंवा अखंड एक लाईन जी आहे ते डोळे, म्हणजे एक डोळा टिपरू आणा किंवा एक म्हणजे सिंगल रोपं जरी तुम्ही आणले नर्सरीतून आणि ती जरी लावून इथं जर भरून काढलं तर ते सहज होऊन जात आहे. आणि इकडं मात्र तिकडचं आणून काढून लावल्यामुळं या ठिकाणी काय होईल, समान जी आहे ते त्याची काय होईल, वाढ होईल. तर ह्या पद्धतीनं आपण जे आहे ते शेतकरी बांधवांनो करून घेणं गरजेचं आहे. गवताळवाड काढून घ्या ती.